नमस्कार मंडळी. काय गंमत असते ना दोस्तांनो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही फिरून आलो तरी मोकळा श्वास घेतो ते आपल्या घरात. घर म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा. तसंच शाळा, शाळेची रचना, मैदान, वातावरण आपल्याला आवडलं की अभ्यासात मन रमतं. आणि मोठ्या मंडळींना कार्यालय प्रसन्न छान असेल तर तिथे त्यांचं कामात मन रमतं. पण आपल्या शाळेबाहेरच्या शाळेची गंमतच न्यारी थेट तुमच्या घरी झाली आहे. त्यामुळे मस्तीपूर्ण खेळकर वातावरणात तुमचा अभ्यास सुद्धा छानच होणार. आणि म्हणूनच तर खेळमेळीचा छान छान अभ्यास देऊन मी आरजे रेश्मा आणि स्मितिंद्री आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा. जाणवितो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. स्मितींची आपलं घर, आसपासचा परिसर यामध्ये निरीक्षण करतो आपण खूप आणि त्यातून खूप काही शिकतही असतो. हो ना. आणि एक निरीक्षण तू केलंयस का रेश्मा, की आपल्या अवतीभोवती जे लहान मोठे सर्व प्रकारचे जे सजीव असतात ते एकामेकांवर अवलंबून असतात. म्हणजे ते कसं? म्हणजे उदाहरणार्थ काही वनस्पती जी फळं देतात ती आपल्याला फळं देतात आणि आपण त्यांना पाणी अशा प्रकारची त्यांची काळजी घेतो, नाही का? बरोबर. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे मी पहिलं उदाहरण जे दिलं ते माणसं आणि इतर सजीव यांच्या संदर्भातलं झालं. बरोबर. काही दुसरे सजीव एकामेकांवर सुद्धा अवलंबून असतात. उदाहरणार्थ पक्षी जेव्हा फळं खातात तेव्हा त्यांच्या खाण्यामध्ये त्या फळांच्या बिया येतात आणि त्याच बिया पुढे जाऊन ते पक्षी आपल्या विष्ठेमार्फत दुसरीकडे जाऊन दुसऱ्या जमिनीवर टाकतात आणि मग तिथे त्या फळाचं दुसरं एक रोप उदयाला येतं. तर ही जी जीवनचक्रिया आहे आणि अशा प्रकारे अनेक प्राणी, अनेक सजीव हे एकामेकांवर अवलंबून असतात असं मी म्हणत होतो. रेश्मा, तुला माहिती असेलच की प्रत्येक प्राण्याच्या घराला आपण एक नाव ठेवलेलं असतं. तर बालमित्रांनो, तुम्हाला या प्रत्येक प्राण्याच्या घराची नावं माहिती आहेत का? जर माहिती असतील तर आत्ता आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत त्याची तुम्ही उत्तरं एकदम अचूक द्याल. आम्ही एक एक प्रश्न विचारणार आहोत आणि तुम्हाला थोडा वेळ सुद्धा देणार आहोत विचार करायला. आर यू रेडी? येस, रेडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे प्राणी व त्यांची घरे यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न. विद्यार्थी मित्र हो, यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले जातील. अचूक उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा कालावधी दिला जाईल. 10 सेकंदानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले जाईल. चला तर सुरू करूया. कोंबडीच्या घराला काय म्हणतात? पर्याय आहेत पोळे, घरटे, खुराडे, जाळे. वेळ सुरू होते आता.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खुराडे. कोंबडीच्या घराला खुराडे असे म्हणतात. पोपट पिंजऱ्याशिवाय आणखी कोठे राहतो? पर्याय आहेत खुराड्यात, घरट्यात, गोठ्यात, ढोलीत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ढोलीत. पोपट पिंजऱ्याशिवाय ढोलीत राहतो. सिंह कोठे राहतो? पर्याय आहेत बीड, गुहा, पागा, जाळे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुहा. सिंह गुहेत राहतो. उंदराच्या घरास काय म्हणतात? पर्याय आहेत बीड, वारुळ, गुहा, ढोली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीड. उंदीर बिळात राहतो. म्हैशीच्या घराचे नाव काय? म्हैशीच्या घराचे नाव काय? पर्याय आहेत अंबरखाना, पिलखाना, पागा, गोठा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोठा. घोड्यांना ठेवतात ती जागा? पर्याय आहेत गोठा, तबेला, ढोली, अंबरखाना. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तबेला. हत्तींना राहण्यासाठी बांधलेला? पर्याय आहेत पिलखाना, तबेला, पागा, गुहा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिलखाना. मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात? पर्याय आहेत बीड, ढोली, वारुळ, पोळे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वारुळ. आयत्या बिळात राहणारा कोण? पर्याय आहेत उंदीर, घुस, साप, पाल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साप. स्मितींजी, प्राण्यांची घरं त्यांच्या आकारानुसार वेगवेगळी असतातच, पण आपली पण तर घरं वेगवेगळीच असतात. हो ना. प्रत्येक प्रांतात, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची घरं असतात. हा, म्हणून गंमत म्हणजे आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना जो काल आपण अभ्यास पाठवला होता तो हाच होता रेश्मा, की कोणत्या भागात कोणत्या प्रकारची रचना किंवा आकार असलेली घरं आहेत आणि ती कशी असतात, काय असतात, त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा. अच्छा. तर आपण आज बोलणार आहोत इयत्ता 5वीतल्या एका बालमैत्रिणीशी, जिचं नाव आहे गुंजन पाटणकर. ती राहणारी आहे गाव वाहिदपूर, तालुका सेलू, जिल्हा वर्धा इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई वनिताताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की गुंजनने नेमकी कशी कोणत्या घरांची माहिती गोळा केली. वा, ओके. हॅलो हॅलो. ओ, इज इट गुंजन? ओळखलं तू? आम्ही कुठून बोलतोय? हो, तुम्ही शाळेबाहेर शाळेतून बोलत आहे. येस, राईट. तू वाट पाहत होतीस का कॉलची? हो. गुड. म्हणजे अभ्यास तयार आहे तर तुझा? हो. व्हेरी गुड. गुंजन, तू कितवीला आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस? मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायपूर इथे जाते. बर. 5वीत आहे. छान. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? छान सुरू आहे. बर. म्हणजे तुला अभ्यासाचे मेसेज आमच्याकडनं मिळतात का? हो. तुला कोण सर देतात की मॅडम देतात अभ्यास? मॅडम देतात. वा, छान.
मग कालचा जो अभ्यास पाठवला होता आम्ही तुला, कोणत्या भागात कोणत्या प्रकारची घरे असतात म्हणजे त्यांची रचना आकार याच्याप्रमाणे, हे तुला सांगता येईल का? हो. बर सांग मग. जास्त पावसाच्या प्रदेशात उतरत्या छपरीचे घर असतात सर. कमी अच्छा. पावसाच्या प्रदेशात ढाब्याची घरे असतात. बर्फाळ प्रदेशात शंकू आकाराची घरे असतात आणि मैदानी प्रदेशात सुद्धा ढाब्याची घरे असतात. बर. मराठवाड्यात इमारती असतात आणि जिथे जास्त भूकंप असते तिथे पाट्याची घर असते. व्हेरी गुड. अच्छा. आणि शहरांमध्ये कशी घरं असतात बरं? इमारती. हा, मोठ्या मोठ्या इमारती असतात ना. गुड. तू कोणत्या शहरात जाऊन बघितलेस? मी वर्धेत जाऊन बघितलं. हा, व्हेरी गुड. खूप छान. गुड. गुंजन, तुला काय करायला आवडतं सगळ्यात जास्त? तुझा आवडीचा छंद काय आहे? पाठांतर करायला आवडते सर. अच्छा. काय पाठ करतेस मग? मला ते सगळ्यात चांगले वाटते आणि मला लवकर मराठीचं पाठ होते सर. अरे वा, मग काहीतरी आम्हाला पण ऐकव ना, जे तुला खूप छान पाठ आहे. माझं नेहरूजींचं भाषण पाठ आहे. हा, क्या बात आहे. बरं. ऐकव ऐकव. ऐकव. ओळखलो का मला? मी तुमचा लाडका नेहरू चाचा. आता माझा जन्मदिन 22 येतो आहे ना, म्हणूनच मी त्या अगोदर तुम्हा सगळ्या मुलांना भेटायला आलो आहे. आता तुम्ही मला हे सांगा, आता ऑनलाईन मोबाईलवर अभ्यास सुरू आहे ना, म्हणूनच तर आपली फजिती आहे हा कोरोना. आता तुम्हाला असं वाटतं ना की लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी. आता आलं लक्षात शाळेचे महत्व. बरं, नाराज होऊ नका. मी तुम्हाला माझ्या बालपणीची एक गोष्ट सांगते. एकदा काय झाले, बाबांनी मला हाक मारली. जवाहर जवाहर कुठे गेलास? मी आलो आणि म्हणालो, काय झाले बाबा, कशाला हाक मारतात? बाबा रागात म्हणाले, जवाहरलाल तू माझे पेन घेतले? मी घाबरत नाही म्हणालो. बाबांनी माझ्या चेहऱ्यावरचा भाव टिपला पाहिला आणि म्हणाले, जवाहर खोटे बोलतोस, आणि बाजूला छडी ठेवून होती. त्यांनी सपासप माझ्या पाठीवर फटके मारायला सुरू केले. माझी आई मात्र हे दृश्य पाहून कळवळली आणि मला पोटाशी धरले आणि म्हणाली, बाळा कधीही खोटे बोलू नये, दुसऱ्यांची वस्तू विचारल्याशिवाय घेऊ नये, आणि डोळ्यातून अश्रू गाळत माझ्या पाठींना मलम लावू लागली. मी मात्र हे शिकत शिकत मोठे झालो आणि स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान बनलो. आता मला मुले आणि फुले खूप आवडतात. भारत माता की जय. खूप छान ग, मस्त पाठ केलायस तू. आणि तू नेहरू चाचा बनून सगळ्या आपल्या बालमित्र मैत्रिणींना छान निरोप दिलास. येस, व्हेरी गुड. गुंजन, तुला घरी अभ्यासामध्ये कोण मदत करतं? मला जर नाही समजले तर आई करते, किंवा आईला नाही समजले तर बाबा करते. अरे वा, छान, मस्त. तुला मोठं होऊन काय बनायचंय गुंजन? डॉक्टर. ओके, डॉक्टर गुंजन का? हो. चालेल. त्याच्यासाठी तुला खूप वाचन करायला लागेल, अभ्यास करायला लागेल. हो. मग तयारी आहे का तुझी? हो. व्हेरी गुड. मग ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी. खूप शुभेच्छा. आपण काही दिवसांनी पुन्हा बोलू. ओके. हो. तुझ्याशी बोलून Take care. खूप मजा आली. बाय बाय. बाय सर. बाय मॅडम. बाय. स्मितींची आज आपण घराबद्दल बोलतोय, तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की लहानपणी प्रत्येक जण भातुकलीचा खेळ खेळत असतो. एक काल्पनिक घर उभं करतो आणि त्यामध्येही मोठी गंमत असायची ती म्हणजे पत्त्यांचं घर तयार करायचं. अर्थातच नाजूक प्रकार तो पत्त्यांचं घर तयार करणं, पण कलाच ना शेवटी. हो ना. ते घर उभं करणं म्हणजे त्यानंतर त्याचा तो आनंद घेणं बघण्याचा, भलेही ते नंतर वाऱ्यानं पडेल, हो ना. पण कला ती. हो, अगदी खरं आहे. आणि रेश्मा, खरं म्हणजे पत्त्यांचं घर बांधणं ही कला आहेच, पण त्याही पेक्षा मोठी कला मला वाटतं की खरोखरचं घर बांधणे आहे. राईट. आणि ते जे कौशल्य आहे ते खूप मोठं कौशल्य आहे. आपण नेहमी पाहिलेलं आहे की मोठमोठ्या इमारती, छोटी मोठी सुंदर घरं आपले सिव्हिल इंजिनियर्स किती छान पद्धतीने ते बांधत असतात आणि कशी त्याची रचना करत असतात, नाही का? बरोबर. मग आजच्या आपल्या अभ्यासाची गोडी त्याला कौशल्याची जोडी या सदरामध्ये आपण अशाच एका सुंदर घरं बांधणाऱ्या सिव्हिल इंजिनियर, बांधकाम इंजिनियर यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचं नाव आहे श्री आशिष देशपांडे. वाह, मस्त. येस, त्यांच्याशी बोलणार आहोत
आणि समजून घेणार आहोत हे जे बांधकाम क्षेत्र आहे त्याच्यात नेमकं कसं काम करावं लागतं, त्यात काय काय असतं, कोणत्या कौशल्यांची त्याच्यामध्ये गरज असते. तर थोडक्यात आपल्याला बांधकाम क्षेत्र याच्याबद्दल माहिती देणार आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. येस. नमस्कार आशिषजी, शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. आशिषजी, सगळ्यात पहिलं मला तुम्हाला विचारायला आवडेल की कारण आज आपण बांधकाम क्षेत्राची तुमच्याकडनं माहिती घेणार आहोत, तर तुम्ही गेली अनेक वर्ष सिव्हिल इंजिनियर म्हणून, अभियंता म्हणून काम करताय आणि अनेक बांधकामं तुम्ही सुद्धा उभारली आहेत. तर तुम्ही नेमकं केव्हा ठरवलं की तुम्हाला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे? माझी सुरुवात ही मुळात म्हणजे शाळेच्या वेळेपासूनच झाली आहे, कारण माझे वडील स्वतः वास्तुविशारद होते मुंबईमध्ये. बरीच वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली आर्किटेक्ट या प्रोफेशन मध्ये. आणि त्यामुळे लहानपणी म्हणजे ऑफिसमध्ये त्यांच्या किंवा घरी जेव्हा स्केचेस बनवायचे, प्लॅन्स बनवायचे, तेव्हापासूनच मला ती ओढ होती. त्यामुळे मी त्यांच्या बरोबर कधी कधी साईट बघायला वगैरे जायचो. त्यामुळे मुळात माझं सिव्हिल इंजिनिअरिंग कडे ओढ माझी तेव्हाच झाली होती. आणि मी लगेच 10वी नंतर पहिल्यांदा डिप्लोमा केला मुंबईमध्ये आणि मग डिग्रीला मी पुणे युनिव्हर्सिटीला होतो. आता जवळजवळ 20-22 वर्षापासून मी सिव्हिल इंजिनियर म्हणून या व्यवसायात आहे. पहिली 4-5 वर्ष मी नोकरी केली, ज्याच्यामध्ये आम्ही मुंबई आणि मुंबईच्या जवळपासच्या भागामध्ये ब्रिजेस आणि वेअर हाऊसेस आणि असे मोठे मोठे प्रोजेक्ट केले. त्याच्यानंतर मग मी वडिलांना जॉईन केलं आणि आम्ही आमच्या फर्म मध्ये आर्किटेक्चरल आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आमची फर्म होती. 7-8 वर्ष आम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मुंबईमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये काही माझी इन्व्हॉल्वमेंट होती. आणि नंतर मग साधारण 2008 पासून मी आता प्रथम या संस्थेबरोबर जोडलोय, जिथे आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये आम्ही कन्स्ट्रक्शनची कामं करतोय आणि जिथे त्यांना हे कौशल्य मुलांना, गावातल्या मुलांना जे वेगळ्या प्रकारचे कौशल्याची ट्रेनिंग दिली जातात, कन्स्ट्रक्शन असो किंवा हॉस्पिटॅलिटी असो, त्या संदर्भात सेंटर्स आम्ही आता बांधतो गेली 10-12 वर्ष. अशी जे फार महत्वाचं तुम्ही सांगताय की सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही म्हणालात की शालेय जीवनामध्येच तुम्हाला लक्षात आलं होतं की तुमचा कल हा सिव्हिल इंजिनिअरिंगकडे आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे. मग थोडक्यात आता तुम्ही अनेक वर्षाचा तुमचा अनुभव असल्यामुळे आम्हा बालमित्रांना आणि सर्वांनाच ऐकायला नक्की आवडेल की नेमकं या बांधकाम क्षेत्राची आज परिस्थिती काय आहे आणि किती त्याच्यामध्ये स्कोप आहे काम करण्याचा. बांधकाम क्षेत्र हे माझ्या मते तरी म्हणजे अजरामर क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये कितीही वेळ आली तरी प्रत्येकाला काही ना काहीतरी काम हे जरूर असणार. म्हणजे या पॅन्डेमिकच्या पिरियड मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला महिना 1.5 महिना जेव्हा पूर्ण लॉकडाऊन होतं, त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं पुढचं काम सुरू झालं ते बांधकाम क्षेत्रालाच सरकारने चालना दिलेली आहे. आणि नेहमी आता गेल्या 7-8 महिन्यात सुद्धा त्याला पुढाकार दिलाय आणि मागून सगळा सपोर्ट सरकारचा नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळे हे कसं आहे की आपल्याला एकदम प्रत्येक माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचते की कुछ ना कुठच्या तरी प्रकारच्या बांधकाम व्यवसायाशी प्रत्येकाचा कुठेतरी तो जोडलेला गेलेला असतो. स्वतःचं घर बांधायचं म्हणा किंवा गावातले रस्ते म्हणा, एखाद्या छोट्या नदीवरचा ब्रिज, पूल म्हणा किंवा शाळेचं बांधकाम, हे प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यामुळे सरकारपासून ते प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येकाला याचा त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप राहणारच आहे. म्हणजे आपण म्हणतात की ब्रिक्स अँड मोर्टार इंडस्ट्री, वीट बांधकाम हे जे सेक्टर आहे, इंडस्ट्री आहे, ही याला काही रडणं याच्यात नेहमीच स्कोप राहणार आहे सगळ्यांना. बरोबर आहे. आणि आपण नेहमी बघतोच की सर्वत्र बांधकाम सुरू असतं, छोट्या घरांचं असेल, मोठ्या इमारती असतील, त्यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये नक्कीच पूर्ण स्कोप आहे. आम्हा विद्यार्थ्यांना जर एखाद्या ठिकाणी जाऊन ह्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, याबद्दल समजून घ्यायचं असेल, तर नेमकं कसं करायला पाहिजे, काय थोडक्यात जर तुम्ही आम्हाला या क्षेत्राची माहिती दिली तर? असं तर की त्याला म्हणेन की तुमच्या गावामध्येच तुम्हाला काय प्रकारची कामं चालली आहेत ही स्वतः तुम्ही बघू शकता. म्हणजे शाळेच्या नंतरच्या वेळेत तर ते बघू शकतात. जर कोणाला त्याच्यामध्ये खरंच ओढ असेल की नाही मला बांधकाम व्यवसायातच यायचंय, तर मग तुम्हाला याच्यामध्ये कौशल्य
घेण्यासाठी प्रथम संस्थेच्या वतीने आता महाराष्ट्रामध्ये एक लातूरला आहे किंवा एक अहमदनगरला आहे, त्या 2 ठिकाणी त्यांनी कन्स्ट्रक्शनचे ट्रेनिंग केलेत. अजून बाहेरच्याही काही स्टेट्स मध्ये, छत्तीसगडमध्ये आणि बाकी ठिकाणी सुद्धा त्यांनी तसे सेंटर्स बनवलेत. आणि असे काही ITIचे पण काही कोर्सेस असतात. तर याच्याबद्दल ही म्हणजे मुलांना थोडी माहिती आजकाल इंटरनेटवरती मिळू शकते. त्या दृष्टीने ते त्या लोकांकडे जाऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना थोडीफार त्या बाबतीत माहिती देऊ शकाल. म्हणून बालमित्रांनो, जर आपल्याला या क्षेत्रामध्ये म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये काही समजून घ्यायचं असेल किंवा त्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क साधा 9167132904 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9167132904 यावर. आशिषजी, आपल्याला या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर नोकरी हा एकमेव पर्याय असतो की काही आणखीनही पर्याय आपल्या समोर असतील? नाही, मी मुळात माझा अनुभव सांगेन की नोकरी ही थोडीफार काही सुरुवातीला करणं जरुरी आहे. तुम्हाला एक अनुभव मिळतो, कसा हा व्यवहार चालतो हे समजण्यापुरतं. पण मी मुळात प्रत्येकाला हेच सांगेन की म्हणजे आज आपलं सरकारचंही त्यामागे बराच प्रयत्न चालू आहे की एंटरप्रेन्योरशिप म्हणजे व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय या दृष्टीने जर कोणी त्याच्याकडे एक लांब पल्ल्याचा जर विचार आपण म्हणतो तसा केला तर सुरुवातीला काही वर्ष नोकरी करणं हरकत नाही. पण पुढे जाऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीनेच ह्याच्याकडे जर पावलं उचलली तुमची सुरुवात खूप चांगली होऊ शकते. बरोबर. मला असं वाटतं की व्यावहारिक दृष्टीने बांधकाम व्यवसाय मध्ये चांगला जम बसला तर तुमचं पुढे आयुष्य सुखकर आणि चांगलं होऊ शकतं. आशिषजी, तुम्ही आज या कार्यक्रमात आमच्या सोबत आलात, आम्हा बालमित्रांना माहिती दिलीत. सर्वच तरुणांनी सुद्धा ही माहिती ऐकलेली असेल. तर आम्ही पुन्हा नक्कीच तुमच्याशी काही दिवसांनी बोलू आणि पुढच्या टप्प्याबद्दल समजून घेऊ. तरी पण तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही तुम्ही आजच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल आणि एवढ्या सगळ्या मुलांबरोबर बोलायला मला चान्स मिळाला त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वा, खरंच खूप छान माहिती मिळाली आणि या क्षेत्राचा विस्तार खरंच छान वाढतोय. आणि ज्या मुलांना यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांना मी आवर्जून सांगेन की यामध्ये खूप स्कोप आहे करिअर करण्यासाठी. स्मितीजी, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? रेश्मा, आपण आज घराच्या रचनेबद्दल, घराबद्दल इतकं बोलतोय तर 6वी ते 8वीच्या मुलांना सुद्धा आपण तसाच अभ्यास पाठवला होता. अच्छा. तुमच्या घराच्या रचनेत कुठे कुठे गणित दिसतं ते तुम्ही आम्हाला उदाहरणांसहित सांगा, असं आपण त्यांना काल अभ्यास पाठवला होता. इकडे पण गणित पण घराची रचना आहे बरं का. येस येस येस. तर आता आपण त्यांच्यापैकी ईश्वरी जाधव या इयत्ता 6वीतल्या मुलीशी बोलणार आहोत जिने हा अभ्यास केलेला आहे. ती राहणारी आहे गाव बोरगाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सौ राधाताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की तिच्या घरात कुठे कुठे गणित दडलंय ते. ओके. हा ईश्वरी, मी स्मितीन बोलतोय, शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रमातून. ओळखलंस का तू आम्हाला? हो सर. कशी आहेस? चांगले सर. बर, तुला माहित होतं का की आमचा कॉल येणार आहे तुला? हो सर. बर. अच्छा, आम्हाला सांग तुझ्या शाळेचं नाव काय आहे आणि तू कितवीला आहेस? सर, माझं नाव ईश्वरी कैलास जाधव. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद गल्ले बोरगाव. बरं, तू कितवीला आहेस? 6th स्टँडर्ड. छान. आमच्याकडनं तुला अभ्यासाचे मेसेज नियमित मिळतात का? हो सर. आणि तू करतेस अभ्यास? हो सर. कोणत्या विषयाचा अभ्यास तुला जास्त करायला आवडतो? मॅथ. व्हेरी गुड. रेश्माताईंच्या आवडीचा विषय. ओके. बर, मग आम्हाला सांग तुमच्या घराच्या पूर्ण रचनेमध्ये कुठे कुठे तुला गणित दिसून येतं, काय काय दिसून येतं? तर आमच्या घराचा वाटा आहे का आकाराचा आहे. बर. एल आकाराचा आहे. अच्छा. आणि खिडकी क्या ती चौकोनी आकाराची. बर, म्हणजे तुला असं आकारांच्या नुसार गणित दिसतं सगळीकडे. हो सर. आणि आणखीन कुठे असतं गणित? ती चौकट आहे का ती पण चौकोनी आकाराची असते. दरवाजाची चौकट का? हो. छान. आणखीन गणित म्हणजे फक्त आकारांचंच नाही, इतरही गणित असतं ना. म्हणजे तुमच्या घराला किती दरवाजे आहेत, किती खिडक्या आहेत? तर आमच्या घराला 3 खिडक्या आहेत. गुड. आणि दरवाजे 2 आहेत.
आपल्या घरी किती टीव्ही आहे? एकच आहे सर. बघ असं सुद्धा गणित असतं नाही का? हो सर. पंखे किती आहेत घरात? 2 आहेत. व्हेरी गुड. बर. आणि तुमच्या घरामध्ये किती लोक राहतात? 4 जण. छान. बर. ईश्वरी, शेती आहे का तुमची? हो सर. आणि मग तू कधी जातेस का शेतामध्ये काही काम करायला? नाही सर. बघ तुमच्याकडे काय काय असतं शेतामध्ये? कापूस असतो, ऊस असतो, कांदे असतात. बर. आणि तुमचे आई बाबा शेती करतात का? हो सर. तसं तुला मोठं होऊन काय बनायचंय? काय इच्छा आहे तुझी? डॉक्टर बनायचंय सर. वा, मग तर तुला अन्न पदार्थांचा फार नीट अभ्यास करायला पाहिजे नाही का? हो. व्हेरी गुड. छान. ईश्वरी, आम्हाला तू काही वाचून दाखवशील किंवा काही गाणं ऐकवशील? हो. एखादी गोष्टही सांगू शकतेस? काय करायला आवडेल तुला? कविता म्हणायला आवडेल सर. बर, म्हण. बलसागर भारत हो, विश्वास तो बुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वास शोभनी राहो. हे कन कन करिला बांधिले, जनसेवेची वन दिदले. सात प्राण हे उरले, मी सिद्ध माया राहो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वास भूमी राहो. वैभवी देश चढतीन, सर्वस्वता अर्पीन. हाती नीर राहीन, त्या बंद सह्याला राहो. बलसागर रत हो, विश्वास शोभनी राहो. हातात हात घेऊन, हृदयात हृदय जोडून, एक मंत्र जपून या कार्य कराया राहो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वास शोभनी राहो. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ. विश्वास प्रकारे दाऊ, विश्वास पराक्रम दाऊ. मी माय जीवन पदाला हो, बलसागर भारत हो. वा, मस्तच गातेस तू. मला वाटतं तू जेव्हा डॉक्टर होशील तेव्हा गाण्यानेच तुझे पेशंट बरे होतील वाटतं. गुड आयडिया. छान. तुला घरी, ईश्वरी, तुला घरी अभ्यास करण्यामध्ये कोण कोण मदत करतं? माझा भाऊ. हा, तुझा मोठा भाऊ आहे का? 12th स्टँडर्डला. ओके, 12th स्टँडर्डला. झाली सर आता. हा, इयरला आहे तो. वा, छान. म्हणजे त्याची तुला मदत होतेच आहे तर. हो. गुड. छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सर. चालेल, आपण पुन्हा काही दिवसांनी बोलू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय. नितीनजी, आज मग जाता जाता आम्हाला कोणता सुविचार देणार आहात? आजचा सुविचार, कारण आपण आज खूप घराबद्दलच बोलतोय, तर मला वाटतं आजचा सुविचार हाच असायला पाहिजे. स्वतःसाठी सुंदर टुमदार घर हे तर प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे, पण समोरच्या माणसाच्या मनात घर करायला आपण शिकलं पाहिजे. क्या बात आहे, सुंदर. दोस्तांनो, आणि संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे, हे विश्वची माझे घर. खरं तर हे संपूर्ण विश्वच आपलं घर आहे. अहो, पिल्लाला पंख फुटले की एक दिवस पक्षीणच त्या पिल्लाला घरट्यातून बाहेर लोटते का, तर त्याने उडायला शिकावं म्हणून. नवनवी कौशल्य आत्मसात करून तुम्ही सुद्धा आपल्या पंखात बळ आणा आणि प्रगतीसाठी भरारी घ्यायला सज्ज व्हा. भेटूया पुढल्या भागात. नवी उमेद, नवा संकल्प घेऊन थोडा अभ्यास, थोड्या मस्ती सोबत कौशल्याची जोडी सुद्धा शोधा. आनंदी रहा. बाय बाय. नमस्कार.